नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी 4च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 दिवसांचा दिलासा मिळालाय. मंत्री कोकाटे यांच्या याचिकेवर हायकोर्टात पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. सुनावणीकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. मंत्री कोकाटे यांना अटकेपासून 2 दिवसांचा दिलासा मिळाला असला तरी त्यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार कायम आहे. माणिकराव कोकाटे प्रकरणावर एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोकाटे यांना काहीही होणार नाही, कारण मोठ्या नेत्यांना कधीच काही होत नाही असा टोला जलील यांनी लगावलाय. यावेळी त्यांनी कोकाटे यांच्यासह विरोधकांनाही चांगलंच खडसावलंय. अंबरनाथ नगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर काल रात्री 2 अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली. पवन वाळेकर यांच्या कार्यालयाबाहेर 4 राऊंड फायर करण्यात आले. या प्रकरणी 3 तपास पथकं आणि 1 ठाणे क्राईम बॅचचं पथक तयार करण्यात आलं असून गोळीबाराचं कारण आरोपीला अटक केल्यावरच स्पष्ट होणार असल्याचं पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितलं. महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करायला मी तयार आहे, मात्र भाजपकडून प्रतिसाद मिळाला नाही अशी माहिती आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. जालना जिल्ह्यात विकासाचा अजेंडा घेऊन निवडणूक लढवणार असल्याची भूमिका खोतकर यांनी स्पष्ट केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीची पहिली बैठक निष्फळ ठरली असल्याची माहिती जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिली आहे. प्राथमिक बैठकीत दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. आमदार सतेज पाटील यांनी शहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ठाकरे सेनेकडून करण्यात आलेल्या मागण्या अमान्य करण्यात आल्यात. ठाकरेंची शिवसेना एकटं लढू शकते अशी खळबळजनक माहिती देखील त्यांनी दिली आहे. नांदेड जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी सर्व जागांवर लढणार असल्याचं वंचितचे यशपाल भोसले यांनी म्हटलंय. युतीबाबत काही पक्षांशी चर्चा केली आहे आणि युती नाही झाली तर स्वबळावर लढण्याची तयारी आहे असं देखील त्यांनी सांगितलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील 4 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायतींच्या ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आल्यात. राज्य राखीव दल आणि स्थानिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी आहे. अपर पोलीस अधीक्षक बी महामुनी आणि शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नाहक त्रास दिला, बदनामी केली, पण न्यायालयाने निकाल देऊन भाजपचा बुरखा फाडला अशी भूमिका काँग्रेसनं मांडली आहे. आज ईडीच्या कार्यालयावर काँग्रेसनं मोर्चा काढला. शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. केंद्रीय मंत्रिमंडळानं ग्रामीण रोजगाराबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याचं म्हणजेच मनरेगाचं नाव बदलण्यात आलं. या योजनेचं नाव आता पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना असं करण्यात आलं. या विरोधात कोल्हापुरात काँग्रेसच्या वतीनं तीव्र निदर्शनं करण्यात आली. बुलढाण्याच्या चिखली आगार व्यवस्थापकांच्या मनमानी कारभाराला चालक वाहक कंटाळले आहेत. चिखली ते त्र्यंबकेश्वर या 400 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर चालणाऱ्या एसटी बसची समोरील काच फुटलेली असताना देखील बस रस्त्यावर धावली. बसमधील एका प्रवाशानं याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल केलाय. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसह इतरही प्रश्न उपस्थित झालेत. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एलएस मराठी.